नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. घराजवळ रिक्षा थांबतात. पार्थ म्हणतो की काय मुंबईचे ट्रॅफिक, किती वेळ लागला पोहोचायला. यावर काव्या म्हणते, मला तर वेळ कसा गेला हे कळलंच नाही. काव्या रिक्षावाला काकांना म्हणते, किती झाले पैसे. रिक्षेवाला काका बोलतात 200 रुपये. तर हे दोघेजण एकत्र पैसे देतात. तर काव्या बोलते, मी देते ना पैसे. यावर पार्थ बोलतो, मला कोणाची उधारी नको. जर हे पैसे तुम्ही घेतले नाही तर मी परत रिक्षात बसणार नाही. यावर काव्या म्हणते, अच्छा, परत माझ्याबरोबर रिक्षात बसण्याची इच्छा आहे तर. दोघे एकमेकांकडे बघतच असतात. पार्थ आणि काव्या दोघेही पैसे देतात. काव्या बोलते, ठीक आहे ना पार्थ, आता किती चिडाल, म्हणजे फिस्कारणारी मांजर मी. सध्या तुमचा चिडलेला बोका झाला. बास आता, सोडा ना राग. एवढा राग तुम्हाला सूट करत नाही. आणि काव्या असते. दुसरीकडे आपण पाहतो की आत्या विक्रम आणि मानिनीला बोलतात की मला मान्य आहे जीवा आणि काव्या बदलले. ते आपापल्या पार्टनरसाठी पुढाकार घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यांचे पार्टनर त्यांना हवा तो रिस्पॉन्स देत आहे का, सांग ना. नंदिनी आणि पार्थ बदलले, ते खुश नाही. ते का दिसत नाही तुला. यावर विक्रम बोलतो, बरं, बस झालं तुमची चर्चा. आता त्या शेंगदाण्यापेक्षा गरम चर्चा व्हायला लागली. आता विक्रम मानिनीला म्हणतो की तू सत्यनारायणची पूजा कर, मुलं बसतील आपली आता. आणि ताई, काही टेन्शन वगैरे घेऊ नकोस. राडा वगैरे काही होणार नाही. तसं काही राडा वगैरे झाला ना, काव्याने कसं केक भरवलं होतं त्या दिवशी, तसं तू प्रसादाचा शिरव भर काव्याला. इथे मानिनी मनातल्या मनात विचार करते की खरंच पार्थ आणि नंदिनीचं वागणं का बदललं असेल. आता तिच्याकडे बघत बसते. दुसरीकडे आपण पाहत आहोत, नंदिनी रिक्षातून खाली उतरताना जीवाला बोलते, थँक्यू, खरंच थँक्यू. तुम्ही खूप व्यवस्थित आणि सावकाश आणलं. सगळे खड्डे चुकवत, चांगले रस्ते शोधत आणलं. जरा वेळ लागला पण काही हरकत नाही. आणि गाणी पण चांगली लावली होती. आणि हो, हे घ्या पैसे. आणि हो, तिकडे काय बघतात. यावर जीवा पैसे घ्यायला नाकारतो. पण ती पैसे देऊन नंदिनी निघून जाते. यावर जीवा बोलतो, वा वा, जमलं तुला. नंदिनीसोबत प्रवास केला आणि तिला कळलंच नाही. दुसरीकडे आपण पाहतो, पार्थ फोनवर बोलत असतो की ऑफिसच्या बाहेर गाडी पार्क केली आहे. उद्या मॅकॅनिक बोलवा आणि पंक्चर काढून घ्या. काय नाही, पंक्चर काढली, हवा काढली हे कळतच नाही. यावर काव्या मनात बोलते, मीच हवा काढली आहे बोक्या. या बोक्याला खरंच कळलं तर मीच त्या गाडीची हवा काढली आहे तर सॉलिड ओरडेल मला. बघताय काय असं माझ्याकडे, मी काही नाही केलं. यावर पार्थ म्हणतो, मी काही बोललो आहे का. यावर काव्या म्हणते, तेच तर प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही बोलतच नाही आहात. तुम्हाला विचारायचं राहिलं, काय मग कसा वाटला तुम्हाला सफर ये रिक्षा. यावर पार्थ म्हणतो, माझ्या मागे लागण्यापेक्षा तुमचा अभ्यास सफर होतोय त्याच्याकडे लक्ष द्या. यावर काव्या म्हणते, काही सफर होत नाही माझा अभ्यास, हुशार आहे मी. तुम्हाला वरवर अशी दिसते तरी मी खूप हुशार आहे. माझा पाठांतर खूप चांगलं आहे. मी जेव्हा 10वीला होतो ना. यावर पार्थ म्हणतो, नका सांगू, काही गरज नाही. काव्या बोलते, का बोर करते का मी. यावर पार्थ बोलतो, मला आता कोणाच्या जुन्या आठवणीत रमायचं नाही आहे. आणि पार्थ इमोशनल होतो. दुसरीकडे आपण पाहतो, नंदिनी आणि जीवाचा गोड क्षण दाखवला आहे. यावर जीवा बोलतो, पाणी मिळेल का प्यायला. माझी आजी म्हणायची, पाण्याला कधी नाही बोलू नये. प्लीज देतेस का प्लीज. आणि नंदिनी पाणी देते. जीवा बोलतो, का मी आवाज करून पाणी पितो ते तुला त्रास झाला. ॲक्च्युली एक बाई आहे, चकाचक बाई. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याचं मन साफ असतं ते चहा, कॉफी किंवा असं पाणी पिताना आवाज करून पितात. यावर नंदिनी बोलते, अच्छा, पण त्या बाईला सांगा असं काही नसतं. यावर जीवा बोलतो, खरंच नसतं. नाही, तू म्हणालीस ना डायरेक्ट, त्यांना जाऊन सांग, जस्ट विचारून बघतो, खरंच नसतं. यावर नंदिनी बोलते, नसतं, असं काहीच नसतं. यावर जीवा बोलतो, मला ना या चकाचक बाईचं काही कळतच नाही. आता असं नसतं म्हणतायत, त्यांना त्यांच्या म्हणण्यावर ठामच नसतं. तुला काय वाटतं त्यांच्यावर. तू का रागाने बघतेस माझ्याकडे. मी त्यांच्याबद्दल बोलते. ते काय झालं ना, आम्ही एकदा चहा पीत होतो तेव्हा त्या बशीतून चहा पीत होत्या आणि तेव्हा ते असंच फुरफुर करत चहा पीत होत्या. तेव्हा मी त्यांना विचारलं. मला त्या म्हणाल्या की ज्याचं मन साफ असतं ना ते चहा, कॉफी, पाणी असा आवाज करून पितात. आणि आता त्या म्हणतात की असं नसतं. म्हणून नेमकं कोणतं म्हणणं खरं मानायचं त्यांचं. यावर नंदिनी बोलते, आता जे बोलले ते खरं मानायचं, असं काही नसतं. उलट काही काळानंतर अशा फिलॉसॉफी चुकीच्या वाटायला लागतात. आपलं मन साफ असेल पण समोरच्यांचं मन साफ असेल असं काही नाही. चकाचक बाई काही गोष्टी इमोशनल होऊन बोलत होत्या. पण आता प्रॅक्टिकली सांगते, असा आवाज करून पाणी प्यायल्याने समोरच्याला फक्त त्रास होतो आणि आपल्यामुळे समोरच्याला त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. आणि नंदिनी निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो की रम्या काही लिहित असताना आत्या तिथे येते आणि बोलते,
तू म्हणाली होतीस की काव्य आणि पार्थ एकत्र घरी येणार नाही करून. रम्या बोलते नाहीच येणार. यावर आत्या बोलते पार्थ आणि काव्या एकत्र घरी आले. मला ना मानिनीचं म्हणणं पटायला लागलं. हेच की बदलाचे वारे वाहू लागले आहेत. यावर रम्या म्हणते नाही नाही आई, हे असं व्हायला नको. हा पार्थ ना मला एकीकडे असं दाखवतो की काव्यावर खूप चिडला आणि दुसरीकडे तिच्याबरोबर हसत हसत घरी येतो. यावर आत्या म्हणते एक मिनिट रम्या, तो हसत हसत घरी आला नाही म्हणजे पार्थ आणि काव्या एकत्र घरी आले हे जरी खरं असलं ना तरी पार्थ हसत हसत घरी आला नाही. कालपासून पार्थ काव्याशी धड बोलत नाही आहे. यावर रम्या म्हणते कुठेतरी पाणी मुरते कुठेतरी मुरते ना, ते आपल्याला शोधून काढायला हवं. यावर आत्या बोलते की रम्या, मी तुला एकदा बोलली होती ना, काव्याच्या रूममध्ये एक एन्व्हलप दिसलं होतं जे माझ्या हातातून तिने घाईघाईने काढून घेतलं. रम्या बोलते हो हो, तू म्हणाली होतीस. यावर आत्या बोलते मला ना दाट शंका आहे. रम्या, त्या एन्व्हलपमध्ये नक्की असं काहीतरी आहे जे आपल्याला कळू नये असं काव्याला वाटतं. यावर रम्या म्हणते शंका आहे तर लगेच खात्री करून घेऊया ना आपण. यावर आत्या म्हणते कशी खात्री करून घेणार, ते एन्व्हलप तर हातात पडलं पाहिजे ना. यावर रम्या म्हणते एक आयडिया आहे. उद्या जेव्हा पार्थ ऑफिसला आणि काव्या क्लासला निघून जाईल तेव्हा तू तिच्या रूममध्ये जाऊन तू एन्व्हलप घे ना आणि बघ मग त्यात काय आहे. कदाचित त्यामध्ये पार्थचा न हसण्याचं कारण असू शकतं. आत्या बोलते हो बरोबर आहे, मी तिच्या रूममध्ये जाते बघते त्या एन्व्हलपमध्ये काय आहे ते. त्यामध्ये जे काही आहे ना ते आपल्यापासून जास्त काळ लपून राहणार नाही. दुसरीकडे किचनमध्ये पार्थ विचार करत असताना नंदिनी तिथे येते. पार्थ द्या मी करते. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही घेणार कॉफी. तर नंदिनी बोलते चालेल. पार्थ बोलतो की मला वाटलं काव्य आली. नंदिनी बोलते जागी आहे ती. तेव्हा पार्थ बोलतो की दिवसभर माझ्या मागे राहून झोपले असतील वाटतं. जीवाचं काय. नंदिनी बोलते माहीत नाही, झोपले असतील. कदाचित दिवसभर माझा राग दूर करण्याचा इतका प्रयत्न केले दमून झोपले असतील. आता जीवा मला बाईकवर सोडायला आले होते. मी त्यांना म्हणाली होती की येताना मी बाईकवर नाही बसणार तर रिक्षा घेऊन आले. यावर पार्थ म्हणाला रिक्षा घेऊन. नंदिनी बोलते नुसती रिक्षा नाही, रिक्षावाला बनून आले. यावर पार्थ म्हणतो म्हणजे पूर्ण प्रवासात जीवा आहे ओळखता आलं नाही तुम्हाला. यावर नंदिनी बोलते नाही ना, अजिबातच नाही. पण रिक्षातून उतरल्यावर पैसे देताना त्यांच्या हातावरचे घड्याळ बघितलं आणि ओळखलं मी त्यांना. यावर पार्थ म्हणतो इथे सुद्धा तेच. नंदिनी बोलते म्हणजे. यावर पार्थ म्हणतो काव्याला माझ्या गाडीत बसायला आवडायचं नाही. एकदा क्लासमधून पिक करायला मी त्यांना रिक्षा घेऊन गेलो. सुरुवातीला त्या रिक्षातही बसायला तयार नव्हत्या पण नंतर बसल्या. पण आज मी त्यांच्याबरोबर रिक्षात बसावं म्हणून ऑफिसला आल्या माझ्या गाडीच्या टायरची हवा काढली. यावर नंदिनी बोलते काव्याने केलंय सगळं. वेगळी मुलगी आहे, मनात येईल ते करते. यावर पार्थ म्हणतो वेड्याच आहे. ते दोघेही वेडे आहेत. काय करायचं यांचं. यावर नंदिनी बोलते काय करणार. पाण्यात जसा दिवा सोडून देतात तसं सोडून द्यायचं. बायका नाही का देवघरात दिवा लावून ठेवतात. तेल असेपर्यंत वात असेपर्यंत तो ठेवत राहतात. त्यानंतर दिवाचं राज्य अंधारही ते त्याचा आणि उजेडही त्याचा. यावर पार्थ म्हणतो मला या नात्याचा उजेड दूर दूर दूरपर्यंत नाही दिसत आहे. सगळा अंधार आहे. परत मागे फिरून या नात्याचा उजेड शोधावं नाही वाटत आहे. यावर पार्थ म्हणतो मला आता असं वाटते की त्यांना सांगून टाका. दिवस हवा होता ना, आता घ्या तो दिवस. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.